नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आता सर्वात जास्त प्रमाणात ज्या योजनेची लगबग सुरू आहे ती म्हणजे विश्वकर्मा योजना। आता विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता कोणती असते ते, किंवा तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत, तुम्हाला बेनिफिट काय आहे किंवा अर्ज कोठे करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, विश्वकर्मा योजना ही जी आहे, ही विश्वकर्मा योजना कोणाला लागू होते याविषयी आपण पुढे माहिती जाणून घेणार आहोत। परंतु विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना किंवा अर्जदाराला कोणते बेनिफिट आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला व्यवसाय करता यावा, तुम्हाला व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी किंवा व्यवसाय तुमचा वाढावा यासाठी केंद्र सरकार तुम्हाला मदत करणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा विषय। त्यानंतर तुम्हाला काय पुरवलं जाणार आहे, तर तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा पुरवली जाणार आहे। विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचं 7 दिवसाचं किंवा 40 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जाणार आहे। या सर्टिफिकेटच्या बेसवरती आणि तुमचं सर्टिफिकेट बरोबर एक ID कार्ड सुद्धा दिला जाणार आहे। या ID कार्डच्या बेसवरती तुम्हाला बँक लोन देणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला 1 लाख रुपये लोन दिला जाणार आहे। 1 लाख रुपये तुम्ही व्यवस्थित फेडला किंवा व्यवस्थित त्याचे हप्ते भरले की त्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये म्हणजे 5% व्याजाने, सर्वात महत्त्वाचा विषय। बाकीच्या बँकांमध्ये किंवा बाकीच्या ज्या योजना आहेत किंवा तुम्ही पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन जेव्हा तुम्ही घ्यायला जाता त्यावेळेस 7.5, 8.5, 9.5 पासून पुढे तुम्हाला व्याजदरावरती लोन मिळतं। परंतु विश्वकर्मा योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला, तुम्ही पात्र ठरलात, तर तुम्हाला फक्त 5% व्याजदरावरती कर्ज मिळणार आहे। आणि हे कर्ज जर तुम्ही व्यवस्थित फेडलात तर पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये, त्यानंतर 2 लाख रुपये असे तुम्हाला व्याजदरामध्ये, म्हणजे अतिशय कमी व्याजदरामध्ये हे पैसे तुम्हाला वापरायला मिळणार आहेत। आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने विविध सुविधा, ज्या समजा नवीन केंद्र सरकार या कामगारांसाठी किंवा विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींसाठी ज्या योजना सुरू करतील त्या योजनांचा डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे। अशा पद्धतीने विश्वकर्मा योजनेचा फायदा आहे। मित्रांनो, तुम्हाला आता या योजनेपासून काय काय बेनिफिट मिळतो हे माहीत झालं, परंतु कोणती महिला किंवा कोणते पुरुष या योजनेसाठी पात्र असू शकतात, त्यांच्याकडे कोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर अर्ज कोठे करायचा ही माहिती सुद्धा अतिशय महत्त्वाची असते। आता ही माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, विश्वकर्मा योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कोण अर्ज करू शकतो याविषयी माहिती जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता तुम्हाला सुतार जर तुम्ही असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। होडी बांधणी करणारे जे कारागीर असतात ते सुद्धा अर्ज करू शकतात। चिलखत बनवणारे जे कारागीर असतात ते सुद्धा अर्ज करू शकतात। लोहार, हातोडी व अवजार संच बनवणारे ही जी लोक आहेत ही सर्व या ठिकाणी पात्र असू शकतात। त्यानंतर पुढे जे कुलूप जे बनवणारी लोक असतात, जे कुलूप बनवतात ती जी लोक, किंवा सोनार, कुंभार किंवा शिल्पकला म्हणजे मूर्तिकार किंवा दगडी कोरीव काम करणारे, पाथरवट किंवा दगड फोडणारे जे कारागीर असतात ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असू शकतात। चर्मकार म्हणजे पादत्राणे कारागीर म्हणजे चप्पल बनवणारे जे लोक असतात ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा विषय असा की मेश्री, टोपल्या, चटया, झाडू किंवा कॉयर साहित्य बनवणारे जे कारागीर असतात ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असू शकतात, त्यांनी सुद्धा अर्ज करता येऊ शकतो। त्यानंतर बाहुल्या किंवा खेळणी बनवणारे जे पारंपरिक खेळणी किंवा बाहुल्या बनवणारे जे कारागीर असतात ते सुद्धा अर्ज करू शकतात, किंवा केस कापणारे जे न्हावी असतात ते सुद्धा अर्ज करू शकतात। फुलांचे हार बनवणारे जे कारागीर असतात ते सुद्धा अर्ज करू शकतात। त्यानंतर पुढचा कोण अर्ज करू शकतो याविषयी माहिती जाणून घेत असताना फुलांचे हार बनवणारे, परीड म्हणजे धोबी, शिंपी ही जी मंडळी आहे, किंवा मासे मारायचे जाळे विणणारे जे कारागीर असतात हे सर्व लोक या विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतात। आता यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PM विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती। आता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात याचा विचार करत असताना तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड असणं आवश्यक आहे।
पॅन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला, म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जातीचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा किंवा पासपोर्ट आकाराचा फोटो, या पद्धतीने जर तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्हाला अर्ज करता येतील। अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा बँकेचा पासबुकसुद्धा असला पाहिजे। वैध मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा आधार कार्डला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबरसुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता काय आहे, म्हणजे नेमकं तुम्ही सर्व सुतार आहात, कुंभार आहात, तुमच्याकडे डॉक्युमेंटसुद्धा आहेत, परंतु तुम्ही पात्र होऊ शकता का, याविषयी जर विचार केला असता अर्जदार हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्जदार हा भारतीय नागरिक असला पाहिजे। त्यानंतर अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एक तरी असावा, म्हणजे आपण जी वरची जेवढी लिस्ट जी बघितली त्यापैकी कोणीतरी तुमच्याकडे एक प्रमाणपत्र किंवा तुम्हाला त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे। हा सर्वात महत्त्वाचा विषय। पुढचा मुद्दा असा आहे की अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असावे। हे सर्वात, म्हणजे तुमचं वय 18 पाहिजे आणि 50 वयापेक्षा तुम्ही कमी पाहिजे। सर्वात महत्त्वाचा, मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे, मात्र शिकवणी म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग तिथे दिली जाणार नाही। तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र, बेसिक प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे। त्यानंतर योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक तरी जात ही तुमची असली पाहिजे। या संदर्भात तुमच्याकडे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे। जर जातीचा दाखला तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे वेगळ्या जातीचा कोणीही अर्ज करू शकत नाही। ज्यांनी नियमामध्ये किंवा शासन निर्णयामध्ये जेवढे ठरवून दिले त्याच जातीच्या लोकांना या ठिकाणी बेनिफिट मिळणार आहे किंवा अर्ज करता येणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कामगार किंवा कारागीर नोंदणी कुठे करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो, तर मोबाईल, आधार हे एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे। असेल तर तुम्ही CSC सेंटरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्यवसायाची ओळख त्यांना करून द्यायची आहे। व्यवसायाची ओळख करून दिल्यानंतर ते तुम्ही पात्र आहेत म्हणून त्या ठिकाणी अर्ज करणार आहेत। हा सर्वात महत्त्वाचा विषय। आता अर्ज भरत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे CSC केंद्राद्वारे तुमची सर्व माहिती विश्वकर्मा योजनेच्या साईटवरती अपलोड केली जाते। त्याची सर्व तपासणी होणार आणि तपासणी झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार आहे किंवा तुम्हाला कळवलं जाणार आहे की तुमचं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। आणि जर पात्र असाल किंवा आहेत असा मेसेज आल्यानंतर तुमची ट्रेनिंग होणार आहे। ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार। सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा बेनिफिट सुरू होणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो कोण अर्ज करू शकतो, काय बेनिफिट मिळू शकतो, कागदपत्र कोणकोणते लागतात, तसेच कागदपत्रांबरोबर अर्ज कुठे करायचा, या अतिशय सोपी चांगल्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने, उपयुक्त असल्याकारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।